आणि आता बातमी काँग्रेसच्या गोटात येते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितनी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. मुंबई वगळता उर्वरित 28 महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. हर्षवर्धन सपकाळांनी काल प्रकाश आंबेडकरांची मुंबईत भेट घेतलेली. वंचितसोबत काँग्रेसची जागा वाटपाबाबत फॉर्म्युला जो आहे तो लवकरच ठरेल. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर दुसरीकडे वंचित आणि काँग्रेस देखील एकत्र लढेल अशी सध्याची माहिती आहे. मुंबई वगळता हा निर्णय झाल्याचं समोर येतं. राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अधिक माहिती द्यायला. राजू, वंचित आणि काँग्रेस आता एकत्र येत आहेत, कशी असतील त्यांची ही पावलं, रणनीती काय असेल? राजू, अजून आपण पाहतोय की 29 महानगरपालिकांच्या निवडणुका काल जाहीर झालेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. नवीन समीकरण उदयाला येत आहेत आणि आता वंचित आणि काँग्रेस मुंबई सोडलं तर बाहेर एकत्र येताना पाहायला मिळते आणि काल तशी बैठक सुरू झालेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत बैठक झालेली आहे आणि सोबत पुढे कसं जायचं, जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असावा या संदर्भातली पहिली बैठकीत चर्चा झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित एकत्र यावा यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले गेले होते. मात्र हे प्रयत्न आता कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अजून मुंबईमध्ये निर्णय झालेला नसला तरी मुंबई वगळता राज्याच्या इतर भागामध्ये जे आहे ते वंचित आणि काँग्रेस जे आहे ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे त्याचा कुठल्या जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरवायचा याच्यावरती सुद्धा पुढच्या बैठका पार पडतील. पहिल्यांदा आपलं पाहायला मिळते का एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आहेत, तर तिसरीकडे आता वंचित आणि काँग्रेस हे एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे तिरंगी लढत जी आहे ती होते की काय असा सुद्धा प्रश्न समोर येतोय. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर नेमकी यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. याच्या आधी सुद्धा काँग्रेसकडे असा प्रयत्न केलेला होता, मात्र वंचितकडनं अनेक जागांचा जो आहे तो मागणी. त्यामुळे राजू, नेमका फॉर्म्युला काय असेल, जागा वाटप कसं होईल, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र तुर्तास ही बातमी आहे की मुंबई वगळता बाकीच्या 28 महापालिकांमध्ये वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे. राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.